Good morning, students. We Today we will start new topic, that is feedback amplifier. Okay. Before starting the feedback amplifier, it is defined as it is a process of a part of output is sample and fed to input. In the feedback process, it is a part of output is sample and feedback to input. Okay. Suppose amplifier जो आहे, amplifierचं जे आउटपुट टर्मिनल आहे, आउटपुट टर्मिनल आपण फीडबॅक एलिमेंट थ्रू इनपुटला कनेक्ट करतो. ठीक आहे, बघा ही डायग्राम. ॲम्प्लिफायर आहे, फीडबॅक नेटवर्क आहे. आपण ॲम्प्लिफायरचं आउटपुट फीडबॅक थ्रू इनपुटला कनेक्ट करत आहे. आपण चेक करत आहोत की इनपुटला जो सिग्नल दिला आहे तो सिग्नल फीडबॅक थ्रू आपल्याला आउटपुटला मिळत आहे का. इनपुटला तुम्ही सिग्नल दिलं, तो आउटपुटला मिळत आहे का, किंवा तो ॲम्प्लिफाईड सिग्नल आहे का, त्याचा बिहेवियर कसा आहे. ओके, त्या सिग्नलची स्ट्रेंथ किती आहे, व्होल्टेज किती आहे, जे पण गोष्टी आहे ते आपण चेक करतो फॉर ॲनालायझिंग दी आउटपुट. ओके, सो त्यामुळे फीडबॅक ॲम्प्लिफायर हे आपण कनेक्ट करतो ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये. ओके, आणि याचे दोन टाईप आहे. हा एक आहे पॉझिटिव्ह फीडबॅक अँड अनदर इज निगेटिव्ह फीडबॅक. आता पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये बघा, तुम्ही जो इनपुट दिला आहे, हा व्ही आय तुम्ही जो इनपुट दिला आहे तो इनपुट आणि व्ही एफ हा तुम्ही जे इनपुट दिलं ते इनपुट आणि फीडबॅक तुम्ही दिलेलं इनपुट हे सपोज फेज असेल, म्हणजे सेम टू सेम असेल. इनपुट जे तुम्ही दिलं बघा, इनपुटचे तुम्ही वेवफॉर्म बघा आणि आउटपुटचे वेवफॉर्म बघा, हे दोन्ही वेवफॉर्म सपोज आर इन फेज असेल तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह फीडबॅक. ओके, आणि सपोज इनपुट तुम्ही हे जे असं दिलं, या टाईपमध्ये दिलं आणि आउटपुट तुम्हाला आउट ऑफ फेज मिळेल. आता ही डायग्राम बघा, व्ही आय अँड व्ही एफ आर इन आउट ऑफ फेज, तो याला म्हणतो आपण निगेटिव्ह फीडबॅक. समजलं. पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये काय असते, इन फेज असतं, आणि निगेटिव्ह फीडबॅकमध्ये काय असतं, आउट ऑफ फेज असतं. ठीक आहे. ॲम्प्लिफायर व्ही आय म्हणजे इनपुट व्होल्टेज, व्ही झिरो म्हणजे आउटपुट व्होल्टेज, व्ही एफ म्हणजे फीडबॅक व्होल्टेज, व्ही आय म्हणजे इनपुट व्होल्टेज आणि फीडबॅक व्होल्टेज. ओके, हे फीडबॅक व्होल्टेज व्ही एफ बघा, हा जो व्ही एफ आहे तो फीडबॅक व्होल्टेज आहे. व्ही आय आणि व्ही एफ सपोज इन फेज असेल तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह, आणि आउट ऑफ फेज असेल त्याला म्हणतात निगेटिव्ह. आता आउट ऑफ फेज म्हणजे काय, तुम्ही जो फेज दिला व्ही आय सिग्नल बघा, तुम्ही ज्या रेंजने जो सिग्नल पाठवला त्याच्या सेम ऑपोजिट भेटत आहे, म्हणजे याला म्हणतात आउट ऑफ फेज. समजलं. आणि इन फेज बघा, तुम्ही जो सिग्नल व्ही आय जो सिग्नल दिलाय तो सेम टू सेम व्ही एफला मिळाला, म्हणजे याला म्हणतात आउट ऑफ फेज. समजलं. मग तुम्ही काय डिसाईड केलं आहे की डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ आउटपुट ऑफ व्ही एफ, द feedback is categorized and there are two types of feedback, positive feedback and negative feedback. In your exam, the 2 mark question are asked, what is feedback. Feedback is the device which is connected in parallel with amplifier, and this feedback provide what is the output and compare with input. So input and output are in phase, so it is called a positive feedback, and out of phase it's called a negative feedback. Okay, हे झाली definition. and there are two types, positive feedback and negative feedback. एखादी डायग्राम काढून त्याला द्यायची 2 मार्क्ससाठी आलं तर. 4 मार्क्ससाठी आल्यानंतर तुम्हाला हे 2 डायग्राम काढणं गरजेचं आहे. ठीक आहे. समजा तुम्हाला फीडबॅक म्हणजे काय, आउटपुट आपण चेक करतो इनपुट सोबत की ओके आहे का, काही प्रॉब्लेम तर नाही आहे. ओके, बऱ्याच सर्किटमध्ये काय होतं की इनपुट तुम्ही प्रोव्हाइड केलं आहे, इनपुट प्रोव्हाइड केल्यानंतर तुमचं ते आउटपुट काय येत आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, इन दॅट त्यासाठी आपण फीडबॅक यूज करतो. ठीक आहे. तर याला म्हणतात फीडबॅक तुमच्या स्कूल्स कॉलेजमध्ये शिक्षक कसा शिकवत आहे याचं काहीतरी फीडबॅक मुलांकडून घेतला जातो, तर त्याला म्हणतात तसा टाईपचा तर फीडबॅक असतो, म्हणजे रिव्ह्यूज. ओके, तशा टाईपचा फीडबॅक आउटपुट काय येत आहे हे चेक करायसाठी फीडबॅकचे 2 टाईप आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक. म्हणजे आउटपुट आहे की नाही आहे, म्हणजे ओके आहे की नाही आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न बोर्डामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, आणि जवळपास त्याचे जे पॉझिटिव्ह फीडबॅकची डायग्राम तुम्हाला माहिती आहे आणि निगेटिव्ह डायग्राम माहिती आहे. ठीक आहे. आता याचे बघू या दोघांमध्ये काय फरक आहे. ओके, आता बघा पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये काय आहे, जे ओव्हरऑल फेज शिफ्ट आहे पॉझिटिव्हमध्ये काय सेम टू सेम आहे, म्हणजे 360. आउट ऑफ फेज म्हणजे 180. पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये काय, तुम्ही जे इनपुट दिलं ते सेम टू सेम भेटत आहे,
आउटपुट म्हणजे काय झालं, इन फेज. आणि निगेटिव्ह फीडबॅकमध्ये काय 180 डिग्री आहे. ठीक आहे. नंतर आहे सेम फीडबॅक सिग्नल, इनपुट सिग्नल जो आहे तुमचा, ओके, तो फेज आहे, ते आउट ऑफ फेज आहे. ओके. इनपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज जे आहे इन्क्रीज ड्यू टू फीडबॅक. पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये काय इनपुट व्होल्टेज वाढतं फीडबॅकमुळे. ओके. आणि याच्यात काय होतं, निगेटिव्ह फीडबॅकमध्ये इनपुट व्होल्टेज काय होतं, डिक्रीज होतं ड्यू टू फीडबॅकमध्ये. लक्षात ठेवा, पॉझिटिव्हमध्ये काय होतं, व्होल्टेज इनपुट व्होल्टेज वाढतं आणि याच्यामध्ये काय होतं, निगेटिव्हमध्ये इनपुट व्होल्टेज डिक्रीज होतं. आउटपुट व्होल्टेज यामध्ये इन्क्रीज होतं पॉझिटिव्हमध्ये, आणि निगेटिव्हमध्ये आउटपुट व्होल्टेज काय होतं, डिक्रीज होतं. ठीक आहे. व्होल्टेज गेन जो आहे, याचा व्होल्टेज गेन पण वाढतो, याचा व्होल्टेज गेन कमी होतो. स्टॅबिलिटी आहे, हा याची स्टॅबिलिटी चांगली आहे, इट इज इन्क्रीज आहे. फीडबॅक इन्क्रीज बिकम पुअर ॲज फीडबॅक इन्क्रीज. आणि याची काय, याची पण जी हे आहे म्हणजे बेटर आहे, निगेटिव्हची बेटर आहे आणि याची पुअर आहे. ओके. ॲप्लिकेशन्स काय, याला आपण यूज करतो ऑसिलेटर, स्मिथ ट्रिगरमध्ये, आणि याला करतो ॲम्प्लिफायरमध्ये. ठीक आहे. इंक्रीज फीडबॅक, इंक्रीज इन फीडबॅक, डिक्रीज इन फीडबॅक. ओके. नॉईज जो आहे या पॉझिटिव्हमध्ये काय इन्क्रीज होतो आणि निगेटिव्हमध्ये डिक्रीज होतो. तर आपण जनरली सर्किटमध्ये यूज करताना निगेटिव्ह फीडबॅक आपण यूज करतो. ओके. त्याचे कारण काय आहे हे तुम्हाला आपण पुढच्या तुम्हाला आपण लेक्चरमध्ये टाकूया. ठीक आहे. निगेटिव्ह फीडबॅकची काय स्टॅबिलिटी वगैरे चांगली आहे, स्टॅबिलिटी बघा बेटर आहे त्याची, ॲप्लिकेशन ॲम्प्लिफायर यूज होते. ठीक आहे. पण पॉझिटिव्ह फक्त ऑसिलेटर्स आणि स्मिथ ट्रिगरमध्ये यूज होतो आणि ॲम्प्लिफायरमध्ये निगेटिव्ह फीडबॅक यूज होतो. ठीक आहे. आणि याचे बघा, याच्यानंतर आहे की तुम्हाला हे जे ॲम्प्लिफायर्स आहे त्या ॲम्प्लिफायरचे टाईप्स किती आहे. क्लासिफिकेशन ॲम्प्लिफायर बेस ऑन फीडबॅक टोपोलॉजी, म्हणजे आउटपुट तुम्ही घेताना फीडबॅक, त्या फीडबॅकच्या सिस्टीममध्ये टाईप पडतात. तर त्याचे 4 टाईप आहे. व्होल्टेज ॲम्प्लिफायर, करंट ॲम्प्लिफायर, ट्रान्सड्युसन्स ॲम्प्लिफायर, ट्रान्सकंडक्टन्स ॲम्प्लिफायर, नंतर आहे ट्रान्स रेजिस्टर ॲम्प्लिफायर. हा प्रश्न बोर्डामध्ये विचारतात. क्लासिफिकेशन ऑफ ॲम्प्लिफायर ऑन फीडबॅक टोपोलॉजी. देर आर 4: व्होल्टेज ॲम्प्लिफायर, करंट ॲम्प्लिफायर, ट्रान्सकंडक्टन्स ॲम्प्लिफायर आणि ट्रान्स रेजिस्टन्स ॲम्प्लिफायर. सो these are your टॉपिक व्हॉट इज फीडबॅक. ओके. स्टँडर्ड डेफिनेशन तुम्ही बघितली आहे. ठीक आहे. टाईप पण तुम्हाला सांगितलं आहे मी, पॉझिटिव्हमध्ये काय होतं, निगेटिव्हमध्ये काय होतं. पॉझिटिव्हमध्ये इन फेज, निगेटिव्हमध्ये आउट ऑफ फेज. हे तुम्हाला जे माहिती सांगितली ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायची आहे. तुम्हाला जे समजलं तुम्ही ते पण लिहू शकता. ओके. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला तुमचं ते इंग्लिश जे आहे तुम्हाला ते तयार करायचा प्रयत्न करा, तुम्हाला ते इझी जाईल. पुस्तकातलं जे आहे सेम टू सेम आपण सेम टू सेम कोणाचं लक्ष येऊ शकत नाही. तुम्हाला वाचणं आहे, कन्सेप्ट समजून घ्या. फक्त तुम्ही कन्सेप्ट यू कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट इज दी फीडबॅक ॲम्प्लिफायर. ठीक आहे. तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रयत्न सुरू ठेवा. ओके. तुमचा आता नेक्स्ट टॉपिक जे आहे, हे जे 4 टॉपिक आपण बघितले आहे, ह्या 4 टॉपिकचे आपण बघणार आहे आता नेक्स्ट टाईमला याचं काय काय रूल आहे. ओके. आजचं लेक्चर संपलं. आजचं जी असाइनमेंट आहे, असाइनमेंट अशी आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक निगेटिव्ह फीडबॅकचा डिफरन्स तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. हा तुमच्या असाइनमेंटचा प्रश्न आहे. आणि हे जी फीडबॅक ॲम्प्लिफायर्स आहे यामध्ये बघा तुम्हाला बोर्डाचा प्रश्न आले आहे खूप. पहिला प्रश्न होता, विच टाईप्स ऑफ फीडबॅक यूज इन ॲम्प्लिफायर अँड ऑसिलेटर्स. ॲम्प्लिफायरमध्ये कुठला यूज करतो आपण, निगेटिव्ह. ऑसिलेटरमध्ये कुठला यूज करतो आपण, पॉझिटिव्ह. हा प्रश्न आला आहे विंटर 17ला 2 मार्क्ससाठी. नंतर आहे, स्टेट द मिनिंग ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक विथ नेट स्केच. ठीक आहे. तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅकची ब्लॉक डायग्राम काढायची. पॉझिटिव्हमध्ये व्ही आय व्ही एफ आउट ऑफ इन फेज दाखवायचा, निगेटिव्हमध्ये आउट ऑफ फेज दाखवायचा. ठीक आहे. नंतर आहे, व्हॉट इज फीडबॅक, लिस्ट टाईप्स ऑफ फीडबॅक. फीडबॅक तुम्हाला सांगितलं आहे, सम पार्ट ऑफ आउटपुट इज कनेक्टेड टू इनपुट व्हिया फीडबॅक नेटवर्क, इट इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह फीडबॅक. डेफिनेशन बघा काय आहे लिहायची. फीडबॅक म्हणजे काय, सम पार्ट ऑफ आउटपुट इज कनेक्टेड टू इनपुट व्हिया फीडबॅक नेटवर्क, इट इज कॉल्ड एज फीडबॅक. ओके. And there are two types, positive and negative. Explain the two types of feedback. Okay. Positive and negative diagram काढायचे, एक्सप्लेन करायचं. How many types of feedback are there? Block diagram of voltage, हा 4 मार्क्सचा प्रश्न आहे. Block diagram of voltage series amplifier. Explain the circuit diagram of current series negative feedback amplifier. निगेटिव्ह फीडबॅकची डायग्राम काढायची आहे आणि तुम्ही जो डिफरन्स आपण केला आहे पॉझिटिव्ह फीडबॅक निगेटिव्ह फीडबॅक, हा डिफरन्स. ओके. तुम्ही काय करायचं, पॉझिटिव्ह फीडबॅकचा प्रश्न आला, व्हॉट इज पॉझिटिव्ह फीडबॅक, पॉझिटिव्ह डायग्राम काढायची आणि हे जे तुमचे जे 8 पॉईंट आहे हे 8चे 8 पॉईंट सेंटेन्समध्ये लिहून ठेवायचे. सेंटेन्समध्ये लिहिणं म्हणजे काय, आता पहिला पॉईंट आहे ओव्हरऑल फेज शिफ्ट 0 to 360. तर पहिला पॉईंट म्हणायचा, इन फीडबॅक ॲम्प्लिफायर द ओव्हरऑल फेज शिफ्ट इज 0 to 360. ओके. सेकंड पॉईंट लिहायचा, फीडबॅक सिग्नल अँड इनपुट सिग्नल आर इन फेज.
तुम्हाला जे दिसत आहे ते बघा सेंटेन्समध्ये बनवायचं. सपोज निगेटिव्हचं आलं तर निगेटिव्हचा पूर्ण ब्लॉक कॉपी करायचा आणि याला आपण काय सेंटेन्समध्ये तयार करायचं. ठीक आहे. तर मला तुम्ही असाइनमेंट म्हणजे असं पण द्या की पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक, पॉझिटिव्ह फीडबॅकची माहिती मला लिहून द्या एका पेजमध्ये आणि निगेटिव्ह फीडबॅकची माहिती मला एका पेजमध्ये लिहून द्या. ठीक आहे. आपण हे नेक्स्ट लेक्चरला आपण चेक करूया. ठीक आहे. आणि हे तुमचे जे माहिती आहे हे सर्व तुमची चेक होणार आहे, असाइनमेंट वगैरे चेक होणार आहे. बी प्रिपेअर. ओके. थँक्यू.